महत्वाचं आहे. आणि ही अस्मितेवरती कुठे जर कोण घाला घालत असेल तर त्याला विरोध करावाच लागेल आणि तो विरोध करण्यासाठी उभे आहोत. बाकी तर दररोजचे प्रश्न आहेतच आमचे. पण याच्यामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे, यात काही शंका नाही. पण एकूण आज आपल्याकडं म्हणजे आता तुम्ही ज्या भागामधून येता त्या लालबाग परळमध्ये कालच मी बातमी वाचली, त्या लालबाग परळमधल्या मराठी शाळेला तिथले खालचे सगळे वर्ग कपडाच्या दुकानांना त्यांनी देऊन टाकले. मुख्याध्यापक वरच्या मजल्यावर राहतो अशी स्थिती आहे मराठी शाळांची लालबाग परळमधल्या. त्याच्याबद्दल तर कुणी गळा काढताना दिसत नाही. मराठी शिक्षणाची मराठी शाळांची जी दुरावस्था आहे, मराठी मुलांचं जे मराठी सोडून इतर भाषिक म्हणजे इंग्रजीमध्ये शिकण्याचं जे वाढतं प्रमाण आहे, त्याच्याबद्दल तर आपण कधी गळा नाही काढत, त्याच्याबद्दल तर आपल्याला कधी वाटत नाही. तेव्हा आपली अस्मिता नाही होत जागी. असा मुद्दा मिळाला म्हणजे आपल्याला माझा परतचा मुद्दा जो परत येतो तो हा की आपल्याला मराठीचा अभिमान जास्त आहे, प्रेम कमी पडतंय आणि त्यामुळं रस्त्यावर उतरायचं म्हटलं की आपण मराठीसाठी रस्त्यावर उतरतो. पण एरवीचे जे हे प्रश्न आहेत जे खरे गंभीर दीर्घकालीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण कानाडोळा करतो. नाही, याच्यामध्ये एकच मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील किंवा देशातील किंवा जगातील पालकांचा, जगात किती आहे मला माहित नाही, पण देशातील पालकांचा हा जो काही एक सगळ्यांच्या मनात आहे की माझ्या मुलाने इंग्लिश शिकलं नाही तर माझा मुलगा ज्या वेळेला कॉम्पिटिशनला उभा राहील त्यावेळेला तो कुठे मागे राहील का. आणि कुठलाही आईबाप असेल तो आपल्या मुलाचा विचार करतो आणि त्यामुळे इंग्लिश शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. प्रत्येकाची मुलं आज इंग्रजी माध्यमाला जास्त प्रिफर का करतात, कारण उद्या त्याला भविष्यात काही व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल की म्हणजे आता तर इंग्रजीमध्ये नाही. असं आहे की अस्मिता तेव्हा आपल्या अस्मितेला काही प्रश्न येत नाही. का नाही येत. माझी मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये शिकली तरी देखील तिने मराठी शिकायलाच पाहिजे. माझा हट्ट आहे. आज हिंदीमुळे माझं काही अडत नाही आहे, कदाचित इंग्रजीमुळे कदाचित अडू शकेल. आता मी वकील आहे, आज मी जे कोर्टामध्ये सफाईने इंग्रजी बोलू शकतो किंवा माझी मुलगी इंग्रजीने बोलू शकते, मुलगा इंग्रजीने बोलू शकतो, तेवढं मी बोलू शकत नाही. हा एक न्यूनगंड सगळ्या पालकांच्या मध्ये आहे. इंग्रजीमुळे अडू शकतं, हिंदीमुळे काही अडू शकत नाही, हा एक समज जो आहे. आणि आमचं मत असं आहे की मराठी प्रत्येक मराठीला आलंच पाहिजे, त्याने मराठी शिकलंच पाहिजे, आपली संस्कृती जपलीच पाहिजे, आपल्या संस्कृतीवर त्याचं प्रेम असलंच पाहिजे. आणि आम्ही जे बाळा नांदगावकर